गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन त्याच्यामधला जो सी पॉईंट आहे तो बघणार आहे. आता सी पॉईंट काय आहे? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा काय कन्सेप्ट आहे तर बघा, एक मॉलिक्युल्स आपण कन्सिडर करूया. जे वॉटरमध्ये असंख्य मॉलिक्युल्स असतात त्यातला आपण एक मॉलिक्युल्स कन्सिडर केला. हा जो मॉलिक्युल आहे त्याची जी रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे ती किती आहे? 10⁻⁹ मीटर आहे. आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. काय रेंज आहे तर तो चारी बाजूला काय करणार आहे? दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करणार आहे आणि त्याची रेंज किती आहे? 10⁻⁹ मीटर आहे. तेवढ्यापर्यंत तो काय करणार आहे? दुसऱ्या मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे. मग ही काय आपण दाखवली? ही रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. हा जो आहे तो एक मॉलिक्युल्स आपण कन्सिडर केलेला आहे, त्याला आपण ए कन्सिडर करू आणि तो काय करतोय की त्याच्या रेंज पर्यंत तो दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतो. म्हणजे हे त्याचे काय असणार आहे? इथं मॉलिक्युल्स असणार आहेत आणि तो काय करणार आहे? ए जो मॉलिक्युल आहे दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे. मग अट्रॅक्ट केल्यानंतर तिथं एक इमॅजिनरी स्पियर तयार होईल. काय तयार होणार? एक इमॅजिनरी स्पियर तयार होणार आहे अशा पद्धतीचा. आणि हा जो इमॅजिनरी स्पियर आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हटलेला आहे. की त्या रेंज पर्यंतच हा मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. आणि त्याच्यानंतर समजा ह्याच्या बाहेर जर मॉलिक्युल असेल त्याला आपण बी कन्सिडर करू. तर याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या जर बाहेर असेल दुसरा मॉलिक्युल किंवा इथं असेल तर हा ए मॉलिक्युल्स ह्या मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करू शकणार नाही. त्याची रेंज आणि कुठपर्यंत आहे तर ह्या इमॅजिनरी स्पियर पर्यंतच आहे. त्याला आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. इथपर्यंतच तो दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करू शकतो. ह्या पॉइंटला किंवा ह्या बी पॉइंटला तो अट्रॅक्ट करू शकणार नाही. मग आता इथं हा जो इमॅजिनरी स्पियर आहे ह्या मॉलिक्युल पासून ह्या इमॅजिनरी स्पियर त्याची जी रेडियस आहे ही जी रेडियस आहे कशाच्या इक्वल आहे तर जी रेंज आहे मॉलिक्युलर रेंज आहे त्याच्या बरोबर आहे. आपण जी रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणतो ती काय असणार आहे? ह्याच्या रेडियस एवढी असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स त्याची डेफिनेशन काय आहे बघू. अँड इमॅजिनरी स्पियर विथ अ मॉलिक्युल्स ॲट इट्स सेंटर. म्हणजे हा इमॅजिनरी स्पियर ड्रॉ होतो इथं आणि मॉलिक्युल्स काय आहे? त्याच्या सेंटरला आहे. अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज. म्हणजे ह्याची जी जो इमॅजिनरी स्पियर आहे त्याची रेडियस आहे ती कशाच्या इक्वल आहे? मॉलिक्युलर रेंज एवढ्या बरोबर आहे. त्याला काय म्हटलं जातं? इज कॉल्ड द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मॉलिक्युल्स. त्याला काय म्हटलं जातं? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. म्हणजे ही 10⁻⁹ मीटर ही जी रेंज आहे खूप कशी आहे? शॉर्ट रेंज आहे, स्मॉल आहे. कारण मॉलिक्युल्स प्रत्येक जे मॅटर आहे म्हणजे वॉटर आहे त्याच्यामधले मॉलिक्युल्स असंख्य मॉलिक्युल्स असतात आणि खूप छोटे असतात. मग रेंज सुद्धा त्याची काय असणार आहे? स्मॉलच असणार आहे. तर त्याच्यामधलं जे दोन मॉलिक्युल्स असतात समजा वॉटरमधले असतील किंवा आणखी दुसऱ्या मॅटरमधले असेल तर त्याच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असणार आहे? इफेक्टिव्ह कुठपर्यंत असणार आहे? ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे ते एक मॉलिक्युल्स दुसऱ्या मॉलिक्युलला किती रेंजपर्यंत अट्रॅक्ट करणार आहे तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स त्याचा जो आहे इमॅजिनरी स्पियर किंवा त्यालाच आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो त्या रेंजपर्यंतच तो काय करणार आहे? इफेक्टिव्ह आहे दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि त्याच्या बाहेर असेल तर तो अट्रॅक्ट करू शकणार नाही. आणि यालाच आपण काय म्हणतो? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. त्यानंतर डी पॉइंट आहे सरफेस फिल्म. आता सरफेस फिल्म म्हणजे काय असणार आहे? एक लेयर असणार आहे. सरफेसचा काय असणार आहे? लेयर असणार आहे. त्याला सरफेस फिल्म म्हटलं जातं. आता हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी बघा आपण इथे एक डायग्राम काढलेली आहे. एक कंटेनर कन्सिडर केलं आणि त्याच्यामध्ये काय आहे? लिक्विड आहे, वॉटर आपण कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. तर बघा त्याच्या सर्वात वरचा जो सरफेस आहे
त्याच्यामधला एक आपण मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे. आता ह्या सरफेसवरती असंख्य मॉलिक्युल्स असतात, अगदी छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात. त्यापैकी आपण एक मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे, त्याला ए नाव दिलेलं आहे आपण. तर हा जो ए मॉलिक्यूल आहे त्याची जी रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे कुठपर्यंत असणार आहे, 10⁻⁹ मीटर एवढी असणार आहे. म्हणजे ती खूप स्मॉल असणार आहे, शॉर्ट असणार आहे. तर त्या रेंज पर्यंतच तो काय करू शकतो, दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकतो. मग इथं ही जी रेंज दाखवली बघा, हे जे काय आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सची रेंज आहे 10⁻⁹ मीटर. मग इथपर्यंत तो काय करू शकतो, दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे इथपर्यंत जिथपर्यंत तो दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतो तिथपर्यंत त्याची काय झाली, ती लेयर झाली. म्हणजे इथं आपण एक एक्स डॅश आणि वाय डॅश ही काय केली, एक लेयर तयार झाली. कुठपर्यंत, त्याच्या रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स पर्यंत. ह्या मॉलिक्यूलने काय केलेलं आहे, त्याची जी रेंज जिथपर्यंत आहे तिथं एक लेयर तयार झालेला आहे त्या सरफेस ऑफ लिक्विड वरती. आणि ती जी काय असणार आहे थिकनेस आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजे ती काय झाली, एक थिकनेस त्या मॉलिक्यूलची किंवा त्या सरफेस लेयरची काय झालेली आहे, थिकनेस तयार झालेली आहे. आणि ही थिकनेस जी आहे ती कशाच्या इक्वल असणार आहे, रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स एवढी असणार आहे. ठीक आहे. म्हणून ही त्याची काय असणार आहे, सरफेस, त्याला आपण लेयर म्हणतो किंवा सरफेस फिल्म म्हणतो. मग आता हे वरचे सर्वचे सर्व जे मॉलिक्युल्स आहेत वरच्या लेयरचे, तिथून तिथपर्यंत एक्स डॅश आणि वाय डॅश पर्यंत ह्याची काय असणार आहे, एक सरफेस फिल्म असणार आहे. समजा मॉलिक्यूल समजा इथं असेल, त्याला आपण बी पॉइंट, आपण बी नाव दिलेलं आहे. तर हा मॉलिक्यूलची रेंज काय असणार आहे, इथून इथपर्यंत असणार आहे, इथून इथपर्यंत असणार आहे. म्हणजे ह्याची जी थिकनेस आहे ती काय असणार आहे, ही वेगळी असणार आहे. परंतु आपण त्या लेयरवरची कन्सिडर केलेली आहे, सर्वात वरचा लेयर कन्सिडर केला आहे आणि त्याची आपण थिकनेस इथं कन्सिडर केलेली आहे, एक्स डॅश वाय डॅश. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, सरफेस फिल्म. अशी प्रत्येक मॉलिक्यूलची वेगवेगळी काय असणार आहे, एक लेयर असणार आहे. तर सरफेस फिल्म काय हे आपल्याला ह्या डायग्रामवरून लक्षात आलं. परंतु आपण डेफिनेशन काय आहे सरफेस फिल्मची, द सरफेस लेयर ऑफ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड द सरफेस फिल्म. म्हणजे जो सरफेस लेयर आहे लिक्विडचा, हा जो सरफेस लेयर आहे लिक्विडचा आणि त्याची जी थिकनेस आहे ती थिकनेस कशाच्या बरोबर असते, तर रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे हा मॉलिक्युल्स दुसऱ्या मॉलिक्यूलला काय करतो, अट्रॅक्ट करतो. त्याची जी रेंज आहे तिथपर्यंत त्याची काय असते, त्या सरफेस लेयरची थिकनेस असते आणि त्याला काय म्हटलेलं आहे, सरफेस फिल्म. त्यानंतर ई पॉइंट जो आहे तो म्हणजे फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय, इट इज द सरफेस ऑफ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. म्हणजे जो लिक्विडचा जो सरफेस आहे आणि त्याच्यावरती कुठलाही शिअर स्ट्रेस अप्लाय होत नाही किंवा लागत नाही, त्याला काय म्हटलं जातं, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मग असा कुठला आहे इंटरफेस बिटवीन फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय असणार आहे, तर इथं डायग्राम दाखवलेले आहे, त्याच्यामध्ये एक्स वाय हा जो सरफेस आहे तो काय फ्री सरफेस ऑफ फ्लुइड आहे. म्हणजे जो लिक्विडचा सरफेस आहे ह्याच्यामध्ये वॉटर आहे आणि ह्या सरफेसच्या वरती काय आहे, एअर आहे. ह्या दोन्ही मधला जो इंटरफेस आहे म्हणजे एअर वॉटर, ह्याच्या सर्वात वरचा जो फ्लुइडचा लेयर आहे तो काय असणार आहे, फ्लुइडचा जो लेयर आहे त्याला काय म्हटलं जातं, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. म्हणजे तो इंटरफेस आहे कशाचा, एअर आणि वॉटरचा. समजा आणखी एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं झाले तर आपण वॉटरचे इथं ऑइल कन्सिडर करू शकतो आणि इथं काय असणार, समजा वॉटर असेल तर ऑइल आणि वॉटर ह्या दोन्ही मधला जो इंटरफेस आहे फ्लुइडचा तो म्हणजे सुद्धा काय असणार आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड असणार आहे. कोणतेही दोन
लिक्विड किंवा एअर असेल किंवा कुठलेही दोन फ्लुइड असतील आणि त्याच्यामधला जो इंटरफेस आहे तो म्हणजे काय असणार आहे, फ्री सरफेस ऑफ अ फ्लुइड असणार आहे किंवा लिक्विड असणार आहे आणि त्याच्यावरती कुठलाही शेअर स्ट्रेस अप्लाय होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. या मॉलिक्युलर थेरीच्या साहाय्याने आपल्याला सरफेस टेन्शनची डेफिनेशन किंवा सरफेस टेन्शन काय आहे नेमकं हे लक्षात येईल. तर याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा की हे जे ग्लासमध्ये लिक्विड आहे किंवा हे कंटेनर आपण कन्सिडर केलं त्याच्यामध्ये हे लिक्विड आहे आणि XY हा काय आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विड किंवा लेअर ऑफ अ लिक्विड असेल. तर X' आणि Y' काय असणार आहे, तर XY हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे त्याच्या पॅरलर हा दुसरा लेअर असणार आहे X' Y' आणि X आणि Y हे आपल्याला काय मिळणार आहे, सरफेस फिल्म मिळणार आहे आणि ते काय आहे आपण बघितलेलं आहे सरफेस फिल्म म्हणजे काय. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे मॉलिक्यूल जे आहेत त्यामधले आपण 3 मॉलिक्युल्स कन्सिडर केलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण काय सरफेस टेन्शन किंवा काय आहे त्याची मॉलिक्युलर थेरी काय आहे हे आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये ए हा एक मॉलिक्यूल, ह्याच्यामध्ये असंख्य मॉलिक्युल्स आहेत परंतु आपण ए मॉलिक्यूल एक कन्सिडर केलेला आहे, बी मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे आणि सी जो वॉटर लिक्विड मॉलिक्यूल आहे तो कन्सिडर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जो मॉलिक्युल्स जो ए आहे तो काय त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहे. मॉलिक्युल्स ए जो मॉलिक्यूल आहे डीप इनसाइड द लिक्विड, म्हणजे ह्या लिक्विडमध्ये काय लिक्विडमधला जो ए मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलेला आहे तो डीप इनसाइड द लिक्विड आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हा जो ए मॉलिक्यूल आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा काय असणार आहेत, लिक्विडचे मॉलिक्युल्स असणार आहेत आणि हे सेम सबस्टन्स असणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सेम सबस्टन्स असल्यामुळं काय असणार आहे, हा ए मॉलिक्यूल वरती काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. मग इथले मॉलिक्युल्स ह्या मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करणार आहेत, इथले मॉलिक्युल्स ह्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार आहेत आणि हा ए मॉलिक्यूलचा हा काय असणार आहे, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स असणार आहे. ठीक आहे, तर जेवढे हा दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार आहे तसंच त्याचे दुसरे मॉलिक्यूल सुद्धा काय होणार आहे, त्या ए मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करणार आहेत आणि तिथं जो कोहेसिव्ह फोर्स जो आहे कसा असणार आहे, इक्वल असणार आहे इन ऑल डायरेक्शन्स. काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स कसा असणार आहे, इक्वल असणार आहे इन ऑल डायरेक्शन्स. त्यामुळं ह्या ए मॉलिक्युल्स वरती नेट जो कोहेसिव्ह फोर्स आहे, नेट कोहेसिव्ह फोर्स काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे समजा तर एखादी इथं व्यक्ती आहे आणि इकडं जर त्याला ह्या बाजूनी पण काही व्यक्ती काय करणार आहेत, ह्या दोऱ्याने इकडून ओढणार आहेत. ठीक आहे, प्रत्येक जण आणि इकडून पण ओढणार आहेत. हा व्यक्ती याला इकडं ओढणार आहे, हा इकडं ओढणार आहे, तसंच इकडचे पण व्यक्ती त्याला इकडं ओढणार आहे. म्हणजे काय होणार आहे, त्याच्यावरती असणारा जो फोर्स तो इकडं पण जाणार नाही, इकडं पण जाणार नाही, काय राहणार आहे, एकाच ठिकाणी तो राहणार आहे. म्हणजे त्याच्यावरती असणारा फोर्स कसा मिळणार आहे, 0. तसंच ह्या ए मॉलिक्युल्स वरती कोहेसिव्ह फोर्स इक्वल असल्यामुळं त्याचा नेट कोहेसिव्ह फोर्स कसा असणार आहे, ॲट मॉलिक्युल्स ए कसा असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळं आपण इथं काय सांगू शकतो, ॲट मॉलिक्युल ए कोहेसिव्ह फोर्स नेट कोहेसिव्ह फोर्स ऑफ मॉलिक्यूल ए इज काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बी पॉइंट, मॉलिक्युल्स बी. आता हा जो मॉलिक्यूल बी आहे तो काय आहे, इनसाइड द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हा फ्री सरफेस जो आहे त्याच्या इनसाइड आहे आणि विदिन द सरफेस लेअर किंवा सरफेस फिल्मच्या मध्ये आहे.
तर हा जो बी मॉलिक्युल्स आहे त्याचा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, लार्ज पार्ट ऑफ द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इनसाइड द लिक्विड, हा बी पॉइंट आहे जो मॉलिक्यूल आहे त्याचा जो लार्जर पार्ट आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा तो कसा आहे लिक्विडमध्ये आहे, आणि स्मॉल जो पार्ट आहे हा इथं छोटासा स्मॉल पार्ट रिकामा दिसतोय तो कुठं आहे एअरमध्ये आहे. मग आता याच्यामध्ये जर इथं काय आहे एअरचे मॉलिक्युल्स असणार आहेत, स्मॉल पार्ट ऑफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इन एअर या, आणि इथं काय असणार आहे वॉटरचे मॉलिक्युल असणार आहेत. आता इथं दोन फोर्स याच्यामध्ये मिळणार आहेत, कारण इथं वॉटरचा लेअर आहे आणि इथं एअर आहे, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला काय होणार आहे कुठला फोर्स मिळणार आहे अधेसिव्ह फोर्स मिळणार आहे. म्हणजे इथले वॉटरचे आणि एअरचे मॉलिक्युल ह्या वॉटरच्या मॉलिक्युलला काय करणार अट्रॅक्ट करणार आहेत. त्यामुळं इथं काय मिळणार आहे कोहेसिव्ह फोर्स मिळणार आहे ह्या बी मॉलिक्युल्सवरती. आणि इथं दुसरे जे ह्या जो लार्ज पार्ट आहे इथं काय असणार आहेत लिक्विडचे मॉलिक्युल्स असणार आहेत, आणि इथं सुद्धा काय असणार आहेत लिक्विडचेच मॉलिक्युल असणार आहेत. त्यामुळे इथं कुठला फोर्स मिळणार आहे कोहेसिव्ह फोर्स मिळणार आहे. परंतु इथं काय असणार आहे की कोहेसिव्ह फोर्स मॉलिक्युल जे आहेत ह्या लिक्विडमधले कसे आहेत जास्त आहेत, आणि इथं अपवर्ड डायरेक्शनला एअरचे मॉलिक्युल कसे आहेत कमी आहेत. त्यामुळं हा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे वरचा तो कसा असणार आहे वीक असणार आहे, कारण तिथे एअरचे मॉलिक्युल्स कसे आहेत कमी आहेत. त्यामुळं अधेसिव्ह फोर्स कसा असणार आहे वीक असणार आहे. आणि इथं लार्जर पार्ट जो लिक्विडमध्ये आहे तिथं अधेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स कसा असणार आहे स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळं जे ह्या बी पॉइंट जो आहे तो काय होणार आहे ह्या लिक्विडकडे अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे फायनली काय असणार आहे की बी मॉलिक्युल्स काय होणार आहे की लिक्विडमध्ये अट्रॅक्ट होणार आहे, तो वरती किंवा एअरकडे तो अट्रॅक्ट होणार नाही. त्यामुळे आपण मॉलिक्युल्स बी जो आहे तिथं काय सांगू शकतो फायनली रिझल्ट मॉलिक्युल बी get attracted inside the liquid. म्हणजे तो लिक्विडकडे अट्रॅक्ट होणार आहे. जरी स्मॉल पार्ट एअर मध्ये जरी असला तरी तो काय असणार आहे की इथला जो लिक्विड आहे मॉलिक्युल बी आहे तो काय होणार आहे लिक्विडकडेच अट्रॅक्ट होणार आहे. हे झालं आपण बी पॉइंट. सी जो लिक्विड मॉलिक्युल्स आहे तो ऑन द सरफेस ऑफ लिक्विड वरती आहे और फ्री सरफेस ऑफ लिक्विड वरती आहे, आणि त्याचा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्याचा हाफ पार्ट आहे जो मॉलिक्युल सी जो आहे त्याचा जो स्फिअर मॉलिक्युल्स आहे हाफ पार्ट कुठं आहे लिक्विडमध्ये आहे, आणि हाफ पार्ट जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो एअरमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये वरती हा एअर असल्यामुळं इथं आपल्याला कुठला फोर्स मिळणार आहे अधेसिव्ह फोर्स मिळणार आहे. ह्या मॉलिक्युल्स वरती अधेसिव्ह फोर्स आपल्याला मिळणार आहे, आणि इथं काय असणार आहेत इनसाइड द लिक्विडमध्ये लिक्विडचे मॉलिक्युल्स असल्यामुळं इथं आपल्याला काय मिळणार आहे कोहेसिव्ह फोर्स मिळणार आहे. आता इथं एअरचे मॉलिक्युल आहे अधेसिव्ह फोर्स मिळणार, परंतु इथं एअरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते कसे आहेत कमी आहेत, आणि इथं लिक्विडचे मॉलिक्युल कसे आहेत जास्त आहेत. त्यामुळं अधेसिव्ह फोर्स वीक असणार आहे कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग असणार आहे. आणि जरी इथं एअरचे मॉलिक्युल्स कमी असल्यामुळं ह्याची जी डेन्सिटी आहे एअरची डेन्सिटी कशी आहे कमी आहे, आणि वॉटरचे मॉलिक्युल्स कसे आहेत जास्त आहेत, आणि इथं जी त्याची डेन्सिटी आहे ती कशी आहे जास्त आहे. त्यामुळे डेन्सिटी ऑफ एअर इज अ लेस दॅन डेन्सिटी ऑफ अ लिक्विड. त्यामुळं जो हा मॉलिक्युल सी आहे किंवा हा जो मॉलिक्युल सी आहे गेट अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. त्यामुळे सी मॉलिक्युल्स एअरमध्ये अट्रॅक्ट न होता तो कुठं लिक्विडकडेच अट्रॅक्ट होतो, कारण त्याची डेन्सिटी कशी आहे कमी आहे आणि लिक्विडची डेन्सिटी कशी आहे जास्त आहे. त्यामुळं जरी सी मॉलिक्युल्स अगदी सरफेस वरती जरी असला
तरी तो वरती अट्रॅक्ट होत नाही, तो कुठं लिक्विडकडेच अट्रॅक्ट होतो. म्हणजे सेम पार्ट जरी असला, हाफ पार्ट जरी असला तरी ह्याची डेन्सिटी कशी आहे, लिक्विडची जास्त आहे आणि एअरची कशी आहे, कमी आहे. त्यामुळं फायनली हा जो मॉलिक्यूल सी आहे सरफेस वरती, तो कुठं असणार आहे, लिक्विडकडेच अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळं मॉलिक्यूल सी get attracted, molecule C get attracted inside the liquid. आता आपण मॉलिक्युलर थेरी आपण बघितलेली आहे. आता ह्या मॉलिक्युलर थेरीवरून सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय ते आपण लक्षात घेऊया. तर इथं जो एक्स डॅश आणि वाय डॅश हे काय सरफेस फिल्म आहेत आणि सरफेस फिल्मवरती काय आहेत, हे असंख्य असे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. आणि इथं सुद्धा काय आहेत, हे मॉलिक्युल्स आहेत, लिक्विडचे मॉलिक्युल आहेत. आता लिक्विडचे मॉलिक्युल इथं काय असणार आहे, इनसाइड द लिक्विड असल्यामुळं याच्यामध्ये फक्त कोहेसिव्ह फोर्स आपल्याला मिळतो आणि त्यामुळं तिथं प्रत्येक मॉलिक्युलवरती कोहेसिव्ह फोर्स कसा असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे. आता हे सरफेस फील्डवरती आपण बघितलं, काही थोडासा पार्ट एअरमध्ये असतो, जास्त पार्ट लिक्विडमध्ये असणार आहे, किंवा हा पार्ट लिक्विडमध्ये असणार आहे, हा पार्ट एअरमध्ये असणार आहे, तरी सुद्धा तो मॉलिक्युल्स लिक्विडकडे अट्रॅक्ट होतो. समजा काही मॉलिक्युल्सचा जास्त पार्ट एअरमध्ये असू शकतो आणि काय असणार आहे की थोडासा पार्ट लिक्विडमध्ये असणार आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये डेन्सिटी जी आहे एअरची कमी आहे आणि लिक्विडची जास्त असल्यामुळं तो सुद्धा काय असणार आहे, लिक्विडकडेच अट्रॅक्ट होणार आहे. आता ह्याच्यामध्ये सरफेस फिल्मवरती जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावरती काय असणार आहे, अधेसिव्ह फोर्स पण असणार आहे आणि कोहेसिव्ह फोर्स पण आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एअरचे मॉलिक्यूल त्या वॉटरच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि इकडं कोहेसिव्ह फोर्समुळं लिक्विडचे जे मॉलिक्यूल आहेत त्याला जे सरफेस फिल्मवरती जे लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत त्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार. परंतु एअरचे मॉलिक्यूलची डेन्सिटी वीक असल्यामुळं सर्वच्या सर्व मॉलिक्यूल्स काय असणार आहेत, लिक्विडकडेच अट्रॅक्ट होणार आहेत. आणि ते होत असताना तिथं एक इलॅस्टिक मेम्ब्रेन तयार होणार आहे, म्हणजेच एक टेन्शन तयार होणार आहे. आणि ते कसं असणार आहे, टेन्शन इलॅस्टिक मेम्ब्रेन सारखं. फॉर एक्झाम्पल आपण समजा रबर घेतला आणि तो पातळ असा रबर आणि तो जर ताणला, दोन्ही बाजूने आपण स्ट्रेच केला, ताणला, तर तिथं काय होणार आहे, एक टेन्शन तयार होणार आहे. तसंच हे टेन्शन आपल्याला ह्या सरफेस फिल्मवरती मिळणार आहे, जस्ट लाईक इलॅस्टिक मेम्ब्रेन. म्हणजे लिक्विड ऑफ अ सरफेस फिल्म बिहेव्स लाईक इलॅस्टिक मेम्ब्रेन. आणि इथं एक इलॅस्टिक मेम्ब्रेन तयार होणार आहे आणि तिथं जे टेन्शन क्रिएट होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सरफेस टेन्शन असं म्हणणार आहे. म्हणजे जो आता समजा हा जो आहे तो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे आणि हा फ्री सरफेस वरती जेवढे एअरचे लिक्विडचे जे मॉलिक्यूल आहेत त्याच्यावरती अप्लाय होणारा जो फोर्स आहे तो कसा असणार आहे, टँजेन्शियल फोर्स असणार आहे. असा असणार आहे प्रत्येक मॉलिक्युल्स वरती जो फोर्स असणार आहे तो कसा असणार आहे, टँजेन्शियल फोर्स असणार आहे ड्यू टू सरफेस टेन्शन. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन.